आज गुरुवार 25 जुलै 2024 संत जेम्स प्रेषित यांचा सण. संत मत्तै या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. जब्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलास येशूकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितले. त्याने तिला म्हटले, तुम्हाला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, तुमच्या राज्यात या माझ्या दोघा मुलांतील एकाने तुमच्या उजवीकडे आणि एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा. येशू म्हणाला, तुम्ही काय मागतात हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल का? ते त्याला म्हणाले, पिता येईल. त्याने त्यास म्हटले, माझा प्याला तुम्ही प्याल खरा, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही. तर ज्याच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला त्याच्यासाठी तो आहे. ही गोष्ट ऐकून 10 शिष्यांस त्या दोघा भावांचा राग आला. पण येशूने त्यास बोलवून म्हटले, परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवीत आणि मोठे लोकही अधिकार करतात. हे तुम्हास ठाऊक आहे. तसे तुम्हामध्ये नाही. तर जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल. ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास आणि पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे. चिंतन. पेत्र, याकोब आणि योहान हे येशूच्या अंतर्वृत्तातील तिघे शिष्य होते. प्रारंभीच्या ख्रिस्त सभेत विश्वास, आशा आणि प्रीती ह्या 3 सद्गुणांसाठी त्या तिघांची नावे घेतली जात. पेत्र हे भक्कम श्रद्धेचे प्रतीक होते. योहान प्रेमाचे मूर्तिमंत उदाहरण होते. तर याकोबाने म्हणजेच जेम्सने आपल्या प्रेषित कार्याद्वारे आणि मरणाद्वारे लोकांच्या मनात नवजीवनाची आशा प्रज्वलित केली होती. संत जेम्स हा रक्तसाक्षी होणारा येशूचा पहिला प्रेषित होता. तो संत जॉनचा भाऊ आणि जब्दीचा मुलगा होता. येशू गालिल समुद्रात किनाऱ्यावरून जात असताना येशूने त्या दोघांना बोलवले. आपला बाप, जब्दी, नोकरचाकर, होडी आणि जाळे सर्व काही सोडून ते दोघे येशूच्या मागे आले. शुभवर्तमानकार त्यांना बोआनेग्रेस म्हणजे गर्जनेचे पुत्र म्हणतो. याचाच अर्थ ते सतत भांडत असावेत. पुढे ते येशूच्या उजवी डावीकडे बसण्यावरून भांडू लागले. तेव्हा येशूने त्यांना समज दिली, शिष्यत्व हे मानसन्मानासाठी किंवा मोजमज्जेसाठी नसून ते सेवेसाठी आणि दुःख सहनासाठी असते. यांची जाणीव येशू त्यांना करून देतो. शेवटी हेरोद राजाच्या काळात संत जेम्सला तलवारीने ठार मारण्यात आले. त्याने येशूसाठी दुःखाचा प्याला प्रसन्न केला. संत जेम्सच्या जीवनावरून आपल्या ख्रिस्ती जीवन जगण्याची कोणती प्रेरणा मिळते?